या वॉर्डमधून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. तुमचं विजन काय? वॉटर मीटर गटर सगळेच करतात, सगळेच नगरसेवक वॉटर मीटर गटर करतात. हे मनोहर जोशीनी, सुधीर जोशीनी आणि अजित पंडितनी जो ह्या विभागात वारसा चालवला तोच मी पुढे नेते. शिवाजी पार्क मध्ये जी आजूबाजूला बिल्डिंग आहे किंवा आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांची एकच मोठी समस्या आहे की त्यांच्या घरामध्ये खूप धूळ उडते. सिद्धिविनायकांनी बाहेरच्या कितीतरी संस्थांना पैसे दिलेले आहेत, स्थानिक पातळीवर सिद्धिविनायकनी अजून काहीही केलं नाही. स्थानिक लोकांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी ते हॉस्पिटल डायग्नोस्टिक सेंटर बांधायचं ठरवलं. कुठची सर्व्हिस तुम्हाला जेव्हा आवडते ज्यावेळेला तुम्हाला त्याच्यातनं सॅटिस्फॅक्शन मिळतं. महानगरपालिकेचा जो फंड होता जो नगरसेवकांना मिळायचा तो सगळा आमदारांना दिला. राजकारण तर डेफिनेटली बदललं आहे. पहिलं इतकं कमर्शियल नव्हतं राजकारण, आता खूप कमर्शियल झालंय राजकारण. मुंबई महापालिकेचं मैदान तापलंय आणि या सगळ्यामध्ये चर्चा आहे ती दादर माहीम विभागातील वॉर्ड क्रमांक 191 ची. या वॉर्डला ऐतिहासिक वारसा आहे आणि तितकीच मोठी राजकीय परंपरा आहे. यंदा या वॉर्डमध्ये अनुभवाचा कस लागणार आहे. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मुंबईच्या नगरसेविका, माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार विशाखा राऊत आहेत. ताई नमस्कार. 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 आपलं महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिलाच प्रश्न असा आहे, या वॉर्डमधून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. तुमचं विजन काय? शिवाजी पार्क आणि सिद्धिविनायक असे ऐतिहासिक वास्तू माझ्या वॉर्डामध्ये आहेत. तर मला असं वाटतं की या ज्या समस्या आहेत म्हणजे शिवाजी पार्कच्या समस्या आणि सिद्धिविनायकची जी पार्किंगची समस्या आहे याच्यावर तोडगा काढला तर मला असं वाटतं मी वॉटर मीटर गटर सगळेच करतात, सगळेच नगरसेवक वॉटर मीटर गटर करतात, पण त्याच्या पलीकडे आपण जाऊन काहीतरी वेगळं केलं ना तर मला असं वाटतं ते जास्त बरं होईल. तुम्ही या वॉर्डमध्ये शिवसेनेचा सुवर्ण काळ पाहिला. सुवर्ण काळापासून तुम्ही राजकारणात आहे. जेव्हा प्रचाराला जातं तेव्हा आपुलकी दिसते की हक्क? नाही, आपुलकी दिसते. आपुलकी दिसते मला. लोक खूप चांगलं स्वागत करतात, आरती करतात, हळद कुंकू लावतात, गोडधोड खायला देतात आणि सांगतात, सरांची आठवण करतात, सुधीर भाऊंची आठवण करतात, अजित पंडित आहे या विभागात त्यांची आठवण काढतात आणि त्यांनी कसं काम केलं तसंच तुम्ही देखील काम करतायत असं लोक म्हणतात आणि मी त्यांचाच वारसा पुढे चालवते. मी काही वेगळं करत नाही. जो सरांनी, मनोहर जोशीनी, सुधीर जोशीनी आणि अजित पंडितनी जो ह्या विभागात वारसा चालवला तोच मी पुढे नेते असं मला वाटतं. ताई, प्रत्येक विभागामध्ये जसं तुम्ही म्हणालात की गटर मीटर, यामध्ये पाणी असेल, त्यानंतर रस्ते असतील, यांच्या जे काही प्रश्न आहेत ते सातत्याने येत असतात. मात्र तुमचा ड्रीम प्रोजेक्ट काय या वॉर्डबाबत? माझा ड्रीम प्रोजेक्ट तसं म्हणाल तर शिवाजी पार्क मध्ये जी आजूबाजूला बिल्डिंग आहे किंवा आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांची एकच मोठी समस्या आहे की त्यांच्या घरामध्ये खूप धूळ उडते आणि ही धूळ कशी थांबवायची याचं खरं तर आम्ही मागच्या टर्मला प्लॅनिंग केलं होतं. इकडची ALM वगैरे सुद्धा त्यावेळेला आम्ही एकत्र होतो आणि त्यावेळेला दिघावकर वॉर्ड ऑफिसर होते, असिस्टंट कमिशनर होते. त्यांनी त्याच्यावर खरं तर तोडगा काढला होता पण त्यांची बदली झाली. मला असं वाटतं ते जर मी अचीव्ह करू शकले. आता धूळ उडते म्हणजे ही नॅचरल कलॅमिटी, नॅचरल हे प्रोसेस आहे, ती काही म्हणजे मी थांबवू शकत नाही किंवा कोणीच थांबवू शकत नाही. वारा आला की धूळ उडते, पण आपण हे तर करू शकतो. आम्ही असं ठरवलं होतं की तिथे 2दा पाण्याचा मारा करायचा, दिवसातनं 2दा, एकदा सकाळी आणि एकदा दुपारी, म्हणजे जमीन ओली राहील आणि ज्या वेळेला वारा आला तर ती माती उडणार नाही. आणि त्याच्याकरता आम्ही पेरिफेरीमध्ये, शिवाजी पार्कच्या पेरिफेरीमध्ये पाईपलाईन टाकून, शिवाजी पार्क मध्ये 4-5 विहिरी आहेत, नॅचरल सोर्सेस आहेत, त्यांचे बोरवेल किंवा बोरवेल करून त्यातनं पाईपलाईन टाकून पूर्ण शिवाजी पार्क पेरिफेरीमध्ये पाण्याचे स्प्रिंकलर्स बसवून
पाणी त्या मातीवर उडवून ती ओली करून ठेवायची आणि मग ती उडत नाही असं त्यावेळेला सगळ्या एक्सपर्ट्सचा ऍडवाइस घेऊन आम्ही ठरवलं होतं. आणि 2-3 वेगवेगळे लेअर त्या मातीच्या खाली टाकायचे म्हणजे ती उडणार नाही असं आम्ही ठरवलं होतं. पण दुर्दैवाने किरण दिघावकरांची बदली झाली आणि सत्ता म्हणजे आम्ही रिटायर झालो आणि त्याच्यानंतर ते तसंच राहून गेलं. आता जर मी निवडून आल्यानंतर तिकडच्या BLO किंवा ALM आहेत ना त्यांना घेऊन त्याच्यावर तोडगा काढायचा माझा मानस आहे. सगळ्यात मोठं ड्रीम प्रोजेक्ट जे होतं ते माझ्या मागच्याच टर्मला आमदार असल्यापासून माझं ते ड्रीम प्रोजेक्ट होतं. ते मागच्या टर्मला मी पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण नाही झालंय, मी साध्य केलं आणि या टर्मला मला ते पूर्ण करून कार्यान्वित करायचंय. मी जेव्हा महापौर असल्यापासून मी सिद्धिविनायक एक इकडे आमच्या इकडे एक डिस्पेन्सरीचा प्लॉट होता. तो डिस्पेन्सरीचा प्लॉट अंडर युटिलाइज्ड होता, म्हणजे तिथे डिस्पेन्सरी चालत नव्हती, काही नाही, बंद होता. मी असं ठरवलं की इथे तो डायग्नोस्टिक सेंटर करता तो रिझर्व्ड होता. मग कमिशनरच्या मागे लागून लागून मी जेव्हा मेयर होते त्यावेळेला तो प्लॉट मी तिथे एक अद्यावत रुग्णालय असावं असं मी कमिशनरना अगदी पटवून दिलं. ते म्हणाले ठीक आहे, मी तो प्लॉट तुम्हाला देतो. मग तो प्लॉट नंतर मी सिद्धिविनायकची अध्यक्ष झाले. ते म्हणाले आम्ही बांधून देऊ हॉस्पिटल, कोण रन करणार, आम्ही रन करायचं की तुम्ही कोण रन करणार. तर त्यावेळेला मी सिद्धिविनायकची अध्यक्ष होते. तर मी असं ठरवलं की सिद्धिविनायक रुग्णांवर खर्च करतं, डायलिसिस करतं, इतर रुग्णांना महिन्याला 25,000 100-150 रुग्णांना देतं मदत म्हणून. हे जर करत असेल तर सिद्धिविनायक त्या डायग्नोस्टिक सेंटरची निश्चित त्याला उपयोग करू शकेल. आणि म्हणून सिद्धिविनायक आणि महानगरपालिकेमध्ये मी एक MOU केला. महानगरपालिका म्हणाली आम्ही ते बांधू आणि आम्ही ते सिद्धिविनायकला नंतर हँड ओव्हर करू. ओके. आणि महानगरपालिका आता ते इमारत चालू आहे, 8-9 मजले झाले, म्हणजे आता सगळी इमारत उभी, आतलं सगळं फिनिशिंग चालू आहे. आणि तिथे आम्ही त्यावेळेला असं ठरवलं होतं की MRI, CT स्कॅन, नंतर डायलिसिस, आताही सिद्धिविनायकचं डायलिसिस आहे पण ते दुसरीकडे डायलिसिस सेंटर. आणि असे जे महागडे हे आहेत उपचार, MRI ला महाग पडतो, CT स्कॅन सामान्य लोकांना महाग पडतं, डायलिसिस पण सामान्य लोकांना महाग पडतं. आणि म्हणून ते सिद्धिविनायकनी ते रन करावं असं त्यावेळची कल्पना होती. आता मागच्या टर्मला ते आम्ही पास करून आता इमारत उभी राहते. मग आम्ही मध्यंतरी आम्हाला आमचं नगरसेवक पद गेलं. आता मला नगरसेवक परत मी होणार याची मला खात्री आहे आणि मी ते हॉस्पिटल पूर्णत्वास नेणार. आणि ज्या वेळेला मी अनाऊन्स केलं ना त्यावेळेला सिद्धिविनायकची अध्यक्ष असताना की असं असं आम्ही हॉस्पिटल सिद्धिविनायकचं चालवायला घेतोय, तुम्ही विश्वास नाही ठेवणार, लोकांनी सिद्धिविनायक हे नाव ऐकून ना, कोण म्हणाला 1 मजल्याचा खर्च, म्हणजे आता इमारत उभी सिद्धिविनायक करतंय, आय मीन महानगरपालिका करतंय. कोण म्हणाला आम्ही MRI मशीनला कॉन्ट्रीब्यूट करू, कोण म्हणाला आम्ही CT स्कॅनला कॉन्ट्रीब्यूट करू, कोण म्हणाला सोनोग्राफीला करू, कोण म्हणाले डायलिसिस मशीन्सला आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू. इथपर्यंत की लोकांनी मला सांगितलं जे बेड्स लागतील मी 10 बेड देईन, कोणी सांगितलं त्याच्यावर बिछाने आम्ही देऊ, नॅपकिन देऊ, अब्रे देऊ, चादरी देऊ, इव्हन पडदे देऊ. इथपर्यंत लोकांनी ज्या वेळेला आम्ही अनाऊन्स करून केलं त्यावेळेला सांगितलं. मला असं वाटतं त्याचा फॉलोअप मी घेईन आणि निश्चित ते आमच्या एरियातल्या लोकांना. काय होतं, आज अंगारकी आहे, त्या दिवशी 1 जानेवारी होतं, सगळा एरिया भक्तगण येतात आणि मग सगळे रोड बंद केले जातात आणि मग काय होतं, म्हणजे मी इकडनं इथे जाणार असेल 2 मिनिटावर,
मला 20 मिनिटाचा वळसा घेऊन जायला लागतं, कारण रोड बंद केला असतं भक्तगणांकर. मग लोकल म्हणजे सिद्धिविनायकांनी बाहेरच्या कितीतरी संस्थांना पैसे दिलेले आहेत उभं राहायला, वृद्धाश्रम रुग्णालय असं उभं राहायला कितीतरी बाहेरच्या लोकांना पैसे दिलेत, पण स्थानिक पातळीवर सिद्धिविनायकनी अजून काहीही केलं नाही. आणि म्हणून स्थानिक लोकांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी ते हॉस्पिटल डायग्नोस्टिक सेंटर बांधायचं ठरवलं. म्हणजे तेव्हापासूनची माझी विजन आहे. आज सुद्धा मला ती पूर्ण करायची आहे, कारण आता केएम वर ओव्हरलोड आहे आणि इकडनं केईएम ला आता एल्फिन्स्टन ब्रिज पण पाडलाय. तो तयार व्हायला अजून 3-4 वर्ष जातील, तिथपर्यंत हॉस्पिटल रेडी होईल. लोकांना तिथे जायला, काही काही जणांकडे तिथे जायला पैसे सुद्धा नसतात ट्रान्सपोर्टला. तर अशा लोकांना जर आपण मोफत औषध उपचार केले, कमी दर्जामध्ये डायलिसिस वगैरे दिलं, तर मला असं वाटतं लोकांना दादरच्या लोकांना त्याचा निश्चित उपयोग होईल. आणि मला असं वाटतं म्हणजे आपण नगरसेवक किंवा आमदार झाल्याचं जर सॅटिस्फॅक्शन कुठच्याही जॉब, म्हणजे जॉब नाही, ही आम्ही सर्व्हिस करतो. कुठची सर्व्हिस तुम्हाला जेव्हा आवडते, ज्यावेळेला तुम्हाला त्याच्यातनं सॅटिस्फॅक्शन मिळतं. आता मला सॅटिस्फॅक्शन आहे की मी हे डायग्नोस्टिक सेंटर उभं केलंय. आता इमारत उभी राहतीये, नंतर ती चालवायला देखील मी मेहनत घेणार. ताई, तुम्ही इंदोर दौरा सुद्धा केला होता, त्यावेळेला सुद्धा तुम्ही एक कल्पना आणली होती. नेमकी काय कल्पना होती? इंदोर दौऱ्यामध्ये मी बघितलं की इंदोरमध्ये सगळीकडे कचरा घरातनच कलेक्ट करतात, डायरेक्ट थ्रू द हे, म्हणजे घरी आपण झाडूवाला ठेवतो, पण त्यावेळेला तिकडची जी कॉर्पोरेशन आहे इंदोरची, ती डायरेक्ट घरनच कचरा कलेक्ट करतं. मी सुद्धा माझ्या विभागामध्ये हे राबवलं होतं आणि आम्ही सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करायचा म्हणून 2 सेपरेट बास्केट्स दिले होते लोकांना. आणि आमच्याकडे तो चांगली चालू होती ती हे प्रोजेक्ट टू पिक इट ॲट सोर्स. परंतु आम्ही नगरसेवक टर्म आमची संपली आणि ते बंद केलं. ते मला परत रिवाईव्ह करायचंय की ठिकठिकाणी मग कसं असतं की कचरा म्हणजे कचरेवाले कचरा गोळा करतात सोसायटी मधनं आणि कुठेतरी बाहेर कुठे जिथे डबा असतो त्याच्यात नेऊन तो टाकतात आणि मग ते डबे ओव्हरफ्लो होतात आणि ते दिवसभर तसेच राहतात. दुसऱ्या दिवशी येऊन तो कचरा घेऊन गेला जातो. कधीतरी काही कचरा तिकडेच पडला जातो, तिकडेच राहतो, सडतो, त्याला दुर्गंधी येते. तर माझं म्हणणं असं होतं की ऍट सोर्स जर उचलला आपण वेट आणि ड्राय कचरा आणि तो नेऊन डायरेक्ट डम्पिंग यार्डला टाकलं, तर मला असं वाटतं जिकडे शहरामध्ये, म्हणजे माझ्या वॉर्डातनं मला हे सुरू करायचंय विभागातनं, की हे जर आपण यशस्वी करू शकलो तर आपल्याला विभागामध्ये कुठेही कचरा असा ओव्हरफ्लो झालेला दिसणार नाही. इंदोरला जाऊन आले, त्याच्यानंतर मी श्रीलंकेलाही गेले होते आणि मी बघितलं की ती आपल्यापेक्षा ते थोडे अंडर डेव्हलप्ड आहेत, म्हणजे आपण डेव्हलप कंट्री आहोत, तरी सुद्धा श्रीलंकेमध्ये लोकांमध्ये सिव्हिक सेन्स आहे. ते रस्त्यावर कचरा टाकत नाही. म्हणजे तुम्ही असा कचऱ्या पेट्या बघत नाहीत तिथे जे ओव्हरफ्लो झाले, तिथे सुद्धा कचरा ऍट सोर्स उचलला जातो. आणि त्यामुळे तुम्ही श्रीलंकेमध्ये गेलात ना तर अतिशय साफ सुथरी कंट्री आहे. तशी आपला भारत देखील व्हावा. म्हणजे भारतात मी काही पंतप्रधान नाहीये की मी अख्ख्या भारतात करू शकतो, पण मी माझ्या वॉर्डातनं सुरू करू शकले आणि त्याच्यातनं इतरांनी बोध घेऊन तसं केलं तर मला असं वाटतं मुंबईला सुद्धा आपण सुधरवू शकतो. नक्कीच. ज्या प्रकारे ऐतिहासिक ठिकाणं या वॉर्डमध्ये येतात, त्यामध्ये अनेक पर्यटन स्थळं सुद्धा आहेत, त्याबाबत तुमचं धोरण काय? बघा, आमच्याकडे दादर चौपाटी येते. दादर चौपाटीवर मिठी नदीतनं जो कचरा येतो तो दादरच्या किनारपट्टीवर येतो आणि अनेकदा सगळेजण मोहीम राबवतात, बीएमसी राबवते, एनजीओज राबवतात आणि तो कचरा काढतात. त्या दिवशी पुरता कचरा क्लीन होतो, परंतु नंतर पुढे परत भरती आली की परत मिठी नदीतनं, म्हणजे हा कचरा काही दादरमध्ये निर्माण केलेला नाहीये, दादर प्रभादेवी, हा असा सगळा त्या मिठी नदीतनं कुर्ला बिर्ला असा इकडनं येतो. लोक नाल्यात टाकतात. आमच्याकडे काही नाला नाहीये, लोक नाल्यामध्ये टाकतात तिथे कचरा
आणि तो सगळा दादरला येतो आणि दादर माहीमला येतो आणि माहीम आणि दादर आणि प्रभादेवी नॅचरल कोव आहे. बरोबर. त्यामुळे तो तिकडे फिरतो. प्रभादेवी पासून दादर पर्यंत आणि माहीमच्या किनारपट्टीवर सगळा हा कचरा येतो. त्याच्याकरता काहीतरी ऍट सोर्स करायला पाहिजे. एकतर तिकडे म्हणजे जिकडे मिठी नदीतनं पाणी माहीमला येते तिथे काहीतरी असे काय म्हणायचे नेट्स बिट्स लावून तो कचरा पाणी पुढे जाईल पण कचरा अडकला जाईल असं मागच्या वेळी देखील मी कमिशनरना सांगितलं होतं. म्हणजे दादर चौपाटी जी लोकांना म्हणजे हा एक दादर चौपाटी ही एक ऐतिहासिक चौपाटी आहे, ऐतिहासिक चौपाटी आहे. आम्ही लहानपणी बघितलंय, माझं बालपण पूर्ण या विभागात गेलंय. आम्ही शंख शिंपले गोळा करत होतो किनाऱ्यावर. इतकी स्वच्छ सुंदर आणि शंख, आता त्याच्यामध्ये सगळं सांडपाणी आपण टाकतोय. त्यामुळे काय झालंय, शंख शिंपले तर येतच नाही. उलट काय झालंय ना, दुसरं एक गोष्ट आहे, दादर चौपाटीवर अनेक वर्ष गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन होतंय. त्यामुळे जवळजवळ 2 ते 3 फूट लेअर जो आहे तो प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा आहे. आणि म्हणून समुद्राला जी नॅचरल पोरोसिटी येते ती सुद्धा दादरची नाहीशी झालेली आहे. आणि म्हणून त्याच्याकरता सर जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते तेव्हा आम्ही एक जुऑलॉजिकल सर्वे केला होता. आम्ही समुद्रात गेलो होतो आणि तिकडचे आमच्या बरोबर काही ते जिओलॉजिकल सर्वेवाले होते. त्यांनी सर्वे करून आम्हाला रिपोर्ट दिला की इथे ड्रेजिंग करायला लागेल तर आणि तरच ते प्लास्टर ऑफ पॅरिस जे वर्षाने वर्ष मूर्ती विसर्जन करून 2 ते 3 फुटापर्यंत गेले आणि असंच जर होत राहिलं तर किती फुटापर्यंत प्लास्टर ऑफ पॅरिस जाईल मला माहिती नाही. म्हणजे म्हणून शाडूच्या मूर्ती जरुरीचे आहेत पण त्याच्या आधी तो साफ कसा करता येईल याच्यावर महानगरपालिकेने विचार करायला पाहिजे. खूपच खर्चिक आहे ते, पण आपण IIT वगैरे अशा संस्थांना विचारून काय करता येईल याचा नक्की महानगरपालिकेने शोध घेतला पाहिजे. आणि चौपाटी जशी पूर्वी होती, शंख शिंपले मिळायचे ते परत मिळतील असं काहीतरी करायला पाहिजे. वाळू सुद्धा आता कमी झाली आहे. त्यावेळेला सरांनी वाळू बाहेरनं आणायचं ठरवलं होतं पण ते खूप खर्चिक होतं म्हणून ते राहून गेलं. पण आमचा हा प्लॅन होता की दादर चौपाटी म्हणजे प्रभादेवी पासून दादर शिवाजी पार्क पर्यंत चौपाटी नीट करायची. ताई, ज्या प्रकारे पाहतोय की निवडणुका या होत राहतात, तुम्ही माझी महापौर आहेत, माझी नगरसेविका आहेत, दांडगा अनुभव तुमचा राजकारणाचा आहे. मात्र यंदा निवडणूक जवळपास मोठ्या वर्षांच्या फरकानंतर होत्या. काही बदल जाणवतो? बदल जाणवतोय म्हणजे काय झालं, जेव्हा आम्ही नगरसेवक पदावरनं आमची टर्म संपली तेव्हा आमदार पदावर होते. ओके. आणि महानगरपालिकेचा जो फंड होता जो नगरसेवकांना मिळायचा तो सगळा आमदारांना दिला गेला. आणि त्यामुळे आता आम्हाला म्हणजे आता असं कुठेतरी वाटायला लागलंय की आम्हाला फंड मिळेल की नाही. शेवटला सगळं लोक तुमच्याकडे फंड मागतात, आम्हाला हे करायचंय, आमचं गटर वाहत आहे, पाण्याची लाईन तुटली आहे, तर फंड आम्हाला मिळाला पाहिजे. ओके. आमच्याकडे फंड असतात तर आम्ही लोकांची कामं केली असती. तरी पण आम्ही खासदार आमदारांकडनं फंड आणून आम्ही जेवढी आम्हाला करता येतील तेवढी कामं केली आहेत. आणि मेन फरक म्हणजे फरक तसा काहीच नाहीये. म्हणजे ठीक आहे, हा एक फरक आहे, फंड नाही आमच्याकडे, पण आम्ही कायमची लोकांची कामं, आमच्या शाखा तर कधीच बंद नसतात. आमच्या शाखा कायमच्या चालू असतात. लोक आमच्याकडे यायचे, त्यांची पर्सनल कामं घेऊन यायचे, काही फंड मागायला यायचे, आम्ही ती सगळी करायचो. त्यामुळे 4 वर्ष आम्ही नव्हतो पण तसं काही आमचा फारसा फरक पडला नाही. लोकांचा रिस्पॉन्स आजही आम्हाला तेवढाच आहे जेवढा 4 वर्षापूर्वी होता. ताई, खरं तर यंदाची निवडणूक ही ऐतिहासिक मानली जात आहे, कारण यंदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले. काय वाटतं? नाही, खूप आनंद झालाय आम्हाला, कारण आम्ही दोघा भावांबरोबर आम्ही पूर्वीपासून काम केलंय. म्हणजे शिवसेना जेव्हा एकत्रित होती त्यावेळेला आम्ही राजसाहेबांबरोबर पण काम केलंय आणि उद्धव साहेबांबरोबर पण काम केलंय. मध्ये कुठेतरी दोघांमध्ये थोडे लांब गेले दोघं जण,
तर कुठेतरी ते मनाला खटकत होतं की नाही, हे दोघं एकत्र आले तर आमची म्हणजे हे ठाकरे बंधूंनी जर युती केली तर आमची संघटना म्हणजे मनसे असो किंवा शिवसेना उभाटा असो ही अधिक बळकट होईल. आणि सगळ्या मराठी माणसाच्या मनामध्ये आहे की या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, आणि ते आलेले आहेत. आणि मला असं निश्चित वाटतं की मराठी माणूस या दोघांच्या मागे उभा राहील. ग्राउंड लेवलला मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये या दोन ठाकरे बंधूंच्या युतीनंतर काही फरक जाणवतोय तुम्हाला? ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला आहे. त्यांना खूप म्हणजे खूप आनंद झालाय की आता हे दोघं एकत्र आले तर आपणही एकजुटीने काम केलं तर निश्चित आपण एक बदल या शहरामध्ये घडवू शकतो. जवळपास आता पाहतोय की प्रचाराच्या रणधुमाळी या मतदारांशी संवाद साधताना तुमच्या साधारणतः पाहायला गेलं तर तुमची मोठी ताकद, तुमचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि या अनुभवाचा आणि जुन्या कामांचा किती फायदा होतो? अगदी होतच ना. म्हणजे आजचं उदाहरण, आज मी सकाळी एका ठिकाणी प्रचाराला गेले तर मी त्यांना माझं पत्रक दिलं तर ते म्हणाले हे द्यायची गरजच नाही, तुम्ही आम्हाला घरामध्ये पाणी दिलेलं आहे, नळ पाणी दिलंय, आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकत नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. खरं तर आता या 191 वॉर्ड मधली लढत ही तसं पाहायला गेलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना होती. आणि या लढतीबाबत जर पाहायला गेलं तर यंदाची लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना रंगत असताना निवडणूक लढवतानाचं आव्हान तुम्ही कसं पाहता? खर तर कुठची निवडणूक असो किंवा परीक्षा असो, तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट राहायचं नाही. कधी समोरच्याला अंडर एस्टिमेट करायचं नाही. तुम्ही जर का अंडर एस्टिमेट नाही केलं किंवा तुम्ही सिरियसली परीक्षा घेतली नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो पुढे. तर मी माझी म्हणजे चौथी महानगरपालिकेतली टर्म आहे, ही 5वी इलेक्शन आहे. कारण मी 3दा नगरसेवक पद भूषवलं, नंतर मी आमदार झाले आणि आता परत मी नगरसेवक पद लढवते आहे. तुमचा जो कोणी विरोधक असेल त्याला अंडर एस्टिमेट करायचं नाही. तुम्ही जेव्हा त्याला अंडर एस्टिमेट करताना तेव्हा तुम्ही कुठेतरी शिथिल होता आणि ती शिथिलता तुम्हाला त्रासदायी ठरू शकते. मी कुठेही कोणालाही अंडर एस्टिमेट करत नाही किंवा मी ओव्हर कॉन्फिडंट नाही. मी ओव्हर कॉन्फिडंट नाही, कॉन्फिडंट आहे, ओव्हर कॉन्फिडंट नाही. आणि म्हणून मी प्रत्येक आयुध माझी निवडणुकीची वापरतो. ताई, खरं तर एकीकडे राजकारण होत असताना जेव्हा तुमच्याकडे राजकारणी म्हणून पाहिलं जातं, मात्र तुमच्याबद्दल जेव्हा जाणून घेतलं तेव्हा तुम्ही शिक्षिका सुद्धा होते. तुमच्याकडून आज जो भारताचा असेल किंवा संपूर्ण क्रिकेट विश्वासा ज्याला देव मानला जातो असा मास्टर सचिन तेंडुलकरला सुद्धा तुम्ही शिकवणी दिली. काय सांगाल, काय होता अनुभव? नाही, खूप छान होता. म्हणजे विनोद कांबळी आणि सचिन हे जेव्हा 6वीत, मला वाटतं 6वी मध्ये मी त्यांची क्लास टीचर होते. आणि ते बिचारे सकाळी खेळायचे, नेट प्रॅक्टिसला जायचे शिवाजी पार्कला. आचरेकर सर आमच्या शाळेचे कोच होते, क्रिकेटचे कोच. आणि आमच्या वर्गीस मॅडम होत्या ज्या माझ्या प्रिन्सिपल होत्या, त्या सुद्धा या खेळाला खूप पाठिंबा द्यायच्या. आणि सचिन आणि विनोदला तर अतिशय म्हणजे सकाळी ते लवकर निघायचे, प्रॅक्टिस करायचे, मग शाळेत यायचे, मग शाळा सुटल्यानंतर परत ते प्रॅक्टिसला जायचे. तर आमच्या वर्गीस मॅडमना खूप हे वाटायचं. मग त्यांच्या आवडीचं काय काय ते पिऊनला बनवायला सांगायचे खायला आणि त्यांना खायला द्यायचे. आणि जेव्हा मॅचेस असायच्या आमच्या, हॅरिस शील्ड, गाईल शील्ड, मी माझे मामा रणजी प्लेयर होते त्यामुळे मला थोडी बहुत क्रिकेट मधली माहिती आहे. हॅरिस शील्ड किंवा गाईल शील्डची मॅच असायची, अंजुमन इस्लाम आमच्या विरोधात यायचं. मग आम्ही तिकडे गेलो, म्हणजे अंजुमन इस्लामला आम्हाला तिथे बोलवायचे खेळायला. आम्ही तिथे गेलो की दरवेळेला मारामाऱ्या व्हायच्या. आणि मग आम्ही एकदा त्यांना शिवाजी पार्कला बोलवलं आणि आम्ही त्यांना हरवलं शिवाजी पार्कला येऊन. प्रत्येक जण होम पिचवर राजा असतो, तसं आम्ही सचिन आणि विनोद वगैरे इकडे खूप छान खेळायचे. इतर या माझे
क्रिकेटियर्स माझे स्टुडंट्स होते, हे सगळे आजही मला ते चित्र डोळ्यासमोर आहे. आणि मला असं वाटतं, मी ज्या शारदाश्रम मध्ये मी शिक्षिका होते, त्या एरियातलीच मुलं माझे स्टुडंट्स होते. बरोबर. आणि मी जेव्हा पहिल्यांदा 92ला जेव्हा मी प्रचाराला फिरले ना, तेव्हा मला घरोघरी किंवा एक 2-4 घर फिरल्यानंतर माझा एकतरी स्टुडंट मला भेटायचा, स्टुडंट, मुलगा किंवा मुलगी. बरोबर. आणि मग मला अरे टीचर तुम्ही आलात, खूप आदराने मला वागवायचे. आणि मी निवडणूक व्हायच्या आधीच समजले होते की ही निवडणूक मी जिंकणार, कारण माझा स्टुडंट प्रत्येक अल्टरनेट घरात मला भेटला. ताई, एकीकडे सुशिक्षित शिक्षिका आहात, त्यानंतर राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. काय वाटतं, राजकारण बदललंय सध्या, आणि मुळामध्ये सध्या पाहायला गेलं तर नागरिकांना नेमकं काय पाहिजे आहे, आणि तुमच्या विजन मध्ये जसं तुम्ही म्हणालात तसं नागरिकांना आता तुम्ही काय देणार? बघा, राजकारण तर डेफिनेटली बदललं आहे. पहिलं इतकं कमर्शियल नव्हतं राजकारण, आता खूप कमर्शियल झालंय राजकारण. कळलं? त्याला अनेक फॅक्टर्स आहेत, ते काय मी सगळे इथे नमूद करू इच्छित नाही. पण बदललंय राजकारण. आणि मला असं वाटतं, लोकांची काय अपेक्षा असते, लोकांची एवढी अपेक्षा असते की आपल्याला व्यवस्थित पाणी मिळावं, आपल्याला रस्ते व्यवस्थित मिळावे, फुटपाथ व्यवस्थित मिळावे. हे लोकांच्या मूलभूत गरजा आहेत. आणि त्या आम्ही पुऱ्या करू शकलो नाही तर आम्ही त्या सीटवर बसायच्या लायकीचे नाही. लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मग आता तुम्ही बघता की फुटपाथवर अनइवन दगड असतात, बरोबर? हा, त्याच्यामुळे अनेक जण पडतात. सिनियर सिटीजन्स कळत नाही की हा दगड वर आहे की हा खाली. त्याच्यावर तोडगा म्हणून आदित्यजींनी असं ठरवलं की सिमेंट कॉन्क्रीट करायचा फुटपाथ, म्हणजे ते अनइवननेस राहणार नाही आणि लोक स्मूथली चालू शकतील. कळलं हे पण. आणि एकदा कसं होतं, एक आपण आज लाद्या लावतो, उद्या BST वाले येतात, परवा MTNL वाले येतात, तेरवा MGPL वाले येतात. तर मला असं वाटतं, एवढा खर्च आपण करतोय तर डक्टिंग सिस्टम करावी. या मुंबईमध्ये डक्ट सिस्टम करावी, म्हणजे फुटपाथ न खोदता डक्टच उघडून त्याच्यातनं आपण रिपेअर करू शकू. असं काय मुंबई महानगरपालिकेने केलं पाहिजे. आपण एवढे करोडो रुपये त्या फुटपाथावर लाद्या दरवर्षी बदलतो, त्याच्यापेक्षा एकदा वन्स अँड फॉर ऑल डक्ट केले पाहिजेत. जगामध्ये सगळीकडे डक्ट सिस्टम आहे. आणि फुटपाथ चांगले कॉन्क्रीटचे केले ना, तर मला असं वाटतं लोकांना सुखकर जाईल त्याच्यावर चालणं. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे, त्या नजीकच एक वेगळी संकल्पना, खरं तर ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं, त्यावेळेला विविंग डेक ही संकल्पना पाहायला मिळाली. ती विविध ठिकाणी ते सध्या पाहायला सुद्धा मिळते. काय कल्पना होती ती, आणि आता ती कल्पना पुन्हा एकदा राबवली जाणार आहे? काय आहे ना, मी लहानपणापासून या एरियात राहिलेली आहे. मी या समुद्रावर लहानपणी खेळायला यायचे. इकडे आता ती इंडिया युनायटेड मिल नाहीये. इंडिया युनायटेड मिल आता सन्माननीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकला गेली. त्यामुळे जे डाईंग प्रोसेसिंग होतं ना, ते आता होत नाही. पण ते वॉटरफॉल होता, तो या मिल मधलं सगळं पाणी समुद्रामध्ये त्या डक्ट मधनं सोडलं जायचं. तर तेव्हा मला नेहमी लहानपणी वाटायचं की हे ना, म्हणजे काहीतरी ह्याच्या बाबतीत केलं पाहिजे. मग आपण कुठे परदेशात वगैरे गेलो तर मी तेव्हापासून विचार करायची की हा डक्ट बाहेर जातोय ना, तिथे आपण काहीतरी असा डेक सारखा बांधला तर लोकांना तो डक्ट आहे ना, तो मजबूत करायला पाहिजे. आणि लोकांना जर तो समुद्राकडे गेले, व्ह्यूइंग डेक असा बांधला, तर लोकांना समुद्राचं अजून जवळचं व्ह्यू मिळेल. म्हणजे काठावर न उभारता ते डक्ट पाण्यातच येतो जवळजवळ, डक्ट पण आणि व्ह्यूइंग डेक पण. आणि ही कल्पना मला सुचली. मग आदित्य साहेबांना आम्ही सांगितलं आणि आदित्य साहेबांनी ती मूर्त स्वरूपात आणली. आपण इथे तो डक्ट बघू शकतात. तसा सेम डक्ट त्यांनी गिरगाव चौपाटीला सुद्धा केलेला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून असेल, त्यानंतर राजकारण, समाजकारण आणि संसार यामध्ये तुमची तारेवरची कसरत तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या
पूर्ण करत आलेल्या आहेत. मात्र आता राजकारण करत असताना या सगळ्यामध्ये कुटुंबाची साथ कशी मिळते? नाही बघा, मी जेव्हा 92 साली निवडणूक पहिल्यांदी लढवली तेव्हा माझी सासूबाई घरात होत्या, माझी जाऊ घरात होती आणि माझी आई पण जवळच राहायची. त्यामुळे माझी मुलं लहान होती तेव्हा, म्हणजे मी 92 साली जेव्हा मी निवडणूक लढवले तेव्हा म्हणजे मी गर्भवती होते. आय वॉज प्रेग्नेंट दॅट टाइम. ओके. हा. आणि तरी सुद्धा मी निवडणूक लढवली, मी निवडणूक जिंकली आणि नंतर माझ्या मुलाचा जन्म झाला. अच्छा. हा. तर तो लहान होता, 1 महिना मी घरी राहिले, पण नंतर सगळी जबाबदारी त्याची माझ्या सासूबाईंनी घेतली. सो त्या म्हणायच्या मी बघीन तू जा. त्यांनी कधी लहान म्हणजे कोणी मुलगी बिलगी ठेवली नाही सांभाळायला. त्या म्हणायच्या की आमच्या वयाच्या बायका कीर्तनाला भजनाला जातात, माझं कीर्तन आणि भजन माझे नातवंडच आहे आणि त्या माझ्या मुलाला त्यांनी मोठं केलं, त्यामुळे मला तेव्हाही पाठिंबा होता. आज माझी मुलं मोठी झाली आहेत आणि माझा नवरा आहे घरामध्ये, माझा मुलगा ऑफिसला जातो. तेव्हा माझी मुलगी लहान होती, आज माझ्या मुलीचं लग्न होऊन मला नातवंड झाली आहेत. म्हणजे लहान मुलं होती तेव्हा आपल्याला थोडी काळजी होती, आता मुलं त्यांच्या मार्गी लागली, त्यामुळे तेवढी काही आता मला आणि घरातनं बॅकिंग, बरोबर. काळजी नाही आणि मला घरातनं बॅकिंग. कळलं ना? यंदाच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला महापालिका निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यानंतर एबी फॉर्म तुमच्या हातात आला, काय होतं ठाकरेंचं म्हणणं? उद्धव ठाकरेंचं म्हणणं काय? नाही, उद्धव ठाकरेंचं म्हणणं म्हणजे मला आमदारकीच्या वेळेला सुद्धा मला तिकीटची विचारणा झाली होती. उद्धव साहेबांनी विचारलं होतं मला, तू लढशील का? पण तेव्हा माझ्या मिस्टरांची तब्येत जरा बरी नव्हती, त्यामुळे म्हणून मी त्यावेळेला मी नाकारली तिकीट, कारण त्याची तब्येत बरी नव्हती. आता त्याची तब्येत थोडी स्थिर स्थावर झाली आहे. आणि कसं आहे, आमदारकी मोठा विभाग येतो, बरोबर. ओके. महानगरपालिका एक छोटा विभाग आहे, कळलं. आणि मी ऑलरेडी इकडची नगरसेविका होते आणि माझी शाखा मला खूप सांभाळून घेते. माझा शाखा प्रमुख आहे, महिला आहे, पुरुष आहे किंवा इतर आमचे कार्यकर्ते आहेत, हे मला खूप सांभाळून घेतात. त्यामुळे मला असं वाटलं की महानगरपालिका छोटा विभाग आहे, म्हणून मी म्हटलं मला उद्धव साहेबांनी विचारलं आता लढणार का, तर मी म्हटलं हो मी लढी. आणि मला सांगायला आनंद होतो की माझ्या शाखेतनं मी जेव्हा म्हटलं मी निवडणूक लढेन तेव्हा एकही अर्ज आला नाही किंवा मला कोणीही विरोध दाखवला नाही. सगळ्यांनी उलट मला सपोर्ट केला, नाही ताई तुम्हीच पाहिजेत आम्हाला, तुम्हीच आम्हाला उमेदवार पाहिजे, तसं मला सगळे कार्यकर्त्यांनी मला सांगितलं. आणि मी त्याच्याकरता माझ्या सगळ्या कार्यकर्त्याचे म्हणजे शाखा प्रमुख, महिला, पुरुष, इतर सगळे पदाधिकारी, गटप्रमुख आणि शिवसैनिक यांचे मी सदैव ऋणी राहीन की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही. निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये कुठलं काम करणार? एक म्हणजे मी सांगितलं मगाशी, पाणी म्हणजे जी धूळ उडते त्याचं कसं निराकरण करायचं हे एक आपण करणार, हे मला करायचंय. दुसरं म्हणजे सिद्धिविनायकाचा एवढ्या गाड्या येतात, म्हणजे सिद्धिविनायक मंदिरामध्ये लोक एवढी दर्शनाला येतात, इतक्या गाड्या येतात आणि पार्किंग नाही, त्यांचं पार्किंग नाही, तर कुठेतरी पार्किंगची व्यवस्था सिद्धिविनायक मध्ये येणाऱ्या गाड्यांकरता करायला पाहिजे, म्हणजे ऍटलिस्ट रस्ते आणि फुटपाथ स्थानिक लोकांना मोकळे राहतील, नाहीतर सगळी स्थानिक लोकांना गाड्याच पार्क करता येत नाही. हे दुसरं. मग आमच्याकडे तिसरं अशी समस्या, माझ्या विभागामध्ये बऱ्याचशा जुन्या बिल्डिंग्स आहेत ज्यांची उंची म्हणजे आत्ताच्या 1.5 मजल्याची उंची एका मजल्याला आहे, अशा उंच आहेत आणि पाण्याचं प्रेशर तेवढं नाहीये 3ऱ्या मजल्यावर वर चढवायला. तर ती एचईला घेऊन ती समस्या मला सोडवायची आहे की या जुन्या बिल्डिंग मध्ये वरपर्यंत लोकांना पाणी मिळालं पाहिजे. एचईला घेऊन अंडरग्राऊंड टँक पंप बसवून पाणी वर चढवायचं, काय सोल्युशन काढायचं हे एचईला घेऊन मला करायचं आहे. आणि तिसरं म्हणजे जी मी कचरा सोर्स मधनं कलेक्ट होतो फ्रॉम द हाऊस, तसं परत ती स्कीम मला रिवाईव्ह करायची. धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधल्या संदर्भात. तर या होत्या विशाखा राऊत,
ज्यांनी त्यांचं संपूर्ण विजन सांगितलेलं आहे. आता मतदान आणि मतदानाचा निकाल त्या दिवशी आता नेमकं कशा प्रकारे मतदान होतं, मतदानाचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार. नमस्कार.